थांबा थांबा, कपडे वाळत घालण्यासाठी जर तुम्ही स्टँड घेत असाल ना, तर ही व्हिडिओ आधी पूर्ण बघा, कारण माझ्याकडून जी चूक झाली ना ती तुम्ही करू नका. आता ती कोणती चूक ना ती मी तुम्हाला सांगतेच, पण ना आज आहे ना मिस्टर आहेत ना घरात नव्हते, कारण ते पिकनिकला गेलेत. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं, आणि म्हणूनच ना दुपारी मस्त झोपून गेले होते, कारण 2 टायमाचं जेवण मी एकदाच बनवलं होतं. आता चहा वगैरे बनवते, उठले आता. आता चहा घेतल्यावर ना मस्त असं फ्रेश वाटतं ना, कारण चहा ना आळसाचं ना टॉनिक आहे, म्हणजे ना आळस जर आला ना चहा घेतला ना तो मस्त मूड फ्रेश होऊन जातो. आता पिल्लूला विचारलं तर तो बोलतो मला ॲपल दे कट करून, म्हणून म्हटलं ॲपल कट करून देते त्याला. आणि मग त्याला म्हटलं तू इथे बसून खा. आणि तुम्हाला माहिती आहे का, मी लास्ट इयरमध्ये ना मी ना असं स्टँड घेतला होता, आणि खरं सांगू ना एवढा खराब निघाला आहे ना, म्हणजे एकदाच मी गेल्या वर्षी वापरलं, गेल्या वर्षी त्याचं सगळं तुटलं होतं, आणि यावर्षी तर पूर्ण निघतंय, म्हणजे इकडून जर लावलं ना तर तिकडून निघतंय, आणि कपडे घालायचे वांदेच झालेत माझे. आणि मला असं वाटतंय हा स्टँड घेऊन ना मी मोठी चूक केली होती, कारण ना मी जर स्टीलचा घेतला असता तर बरं झालं असतं. त्यामुळेच ना अशा प्रकारचं स्टँड घेण्यापेक्षा तुम्ही स्टीलचा स्टँड घ्या. मग ना संध्याकाळच्या टायमाला ना आम्ही गेलो होतो मामाकडे, आणि ना मामा म्हणाला चल आपण जाऊया खाली, म्हणून ना आम्ही काकीकडे गेलो होतो. आता मावशीबरोबर रियान्स खेळण्यात तिथे दंग झाला होता. आता लास्ट टाइम तुम्हाला दाखवली होती रियांची मावशी, त्यांच्या घरी गेलो होतो, आणि मग येताना काही रेसिपी घेऊन आला होता. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोवर बाय बाय.